चॅलेंजर्स मॅच मैदानामध्ये एकमेकांच्या समोर चॅलेंजर्स आहेत. स्टेट्समेन्स कधी विसरल्या जात नाही. एका बाजूला हरमन तर एका बाजूला शेफाली, अर्थात एका बाजूला SVCC ची रिया तर दुसऱ्या बाजूला VPCC ची नेहा. के जबरदस्त बिग फाइट मॅच, बिग रायव्हलरी. स्ट्राइक वरती शर्वरी, गोलंदाजीची कमान टीम SVCC ची दीप्ती. तर मनोज वैद्य साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. तर संकेत देसाई साहेबांचा सन्मान करूयात व्यासपीठावरती. पहिला चेंडू आपण पाहतो अवांतराला, साहेबांचा सन्मान इथे पत्र केला जातोय. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला. स्ट्राइक वरती जर डायरेक्ट हिट केला असता, नेम लागला असता, डायरेक्ट हिट झाला असता तर 100% काम फिट होता. सहज सोपी विकेट अशीच देणार नाही. तर व्यासपीठावरती विकी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. विकी म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. स्वागत आहे विकी दादा. सध्या तरी महिलांची मॅच सुरू आहे. थांबून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आकांक्षाकडे चेंडू जातवा. आकांक्षाने इकडे तिकडे न पाहता चेंडू पकडला, उचलला, लगेच फेकला. बघूयात संधी मिळते का विकेटची, पण एक धाव झाली कंप्लीट. आता मात्र हा बॅकलिफ्टने पॉवर जनरेट तर केली होती, पण आला तो डॉट बॉल. आता मात्र चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डचा वरतून चेंडू पाठवला सरळ शॉर्ट मिड ऑफला. फील्ड होईल, चेंडू उचलून फेकी केली जाईल, तोपर्यंत एक धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका, गॅप मधून चेंडू जाईल सीमा पार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. दीप्ती पुन्हा एकदा त्या स्ट्राइक वरती. नेहा यस, इथे मात्र तुम्हाला बंधनमुक्त फलंदाजी करण्याची संधी आहे. तुम्ही कशाही प्रकारे खेळू शकता, फक्त तोच रूल असेल बॉल रिलीज करायच्या अगोदर निघू नका, क्रीज सोडू नका बॉल फेकण्याच्या अगोदर. आता मात्र हा चेंडू पाहताच मला माउंटेन ड्यूचे ऍडव्हर्टाइज आठवले. डर सबको लगता है भाई, गला सबका सूखता. सध्या तरी हा चेंडू नेहाला पाहून फेकला होता. नेहाची ती दहशत आहे भाई, हलके में ना ले गुरु. इथे मात्र मोठा फटका, फसवलं. आता नेहाला पाहून नाही दीप्तीची चमक पाहायला मिळाली. डेअरिंग दाखवली, फ्लाइट दिले चेंडूला, फसवलं नेहाला. बेड्या डोकल्या नेहाच्या पायामध्ये. नुकताच बायसिकल देखील मिळाली आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळाला VPCCच्या नेहाला. पण सध्या तरी चांगली गोलंदाजी मी म्हणेन टीम SVCC. जो सराव तुम्ही करतायत त्याचा इफेक्ट दिसतोय, प्रचंड प्रमाणात डेव्हलप झाला. मी श्रीलवन सात्विक टीमला देखील जवळून पाहिलं, SVCCला जवळून पाहिलं, VPCC टीमला देखील पाहत आलो. दत्तू साई टीम नंतर मैदानामध्ये येतात. स्वराज 11 डोंबिवली टीम देखील पाहिली आहे. अनेक साऱ्या महिला टीमांना पाहिल्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, दुसऱ्या षटकामध्ये अप्रतीक्षा. स्ट्राइक वरती शर्वरी,
आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अखेरच्या क्षणात थांबवला. एक धाव इथून मात्र मी त्या थोडेसे सासपडतात, थोडा डोक्यावरती प्रेशर, चेहऱ्यावरती कपाळावरती आलेल्या रेषा स्पष्ट दिसायला लागल्यात. कारण की त्यांना माहिती आहे या भगवा चषकमध्ये आपलं भाग्य जर चमकवायचं असेल, नशीब जर चमकवायचं असेल तर आपल्या बँकमध्ये धावांचा बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. आता मात्र उचलून धरला हा फटका. जबरदस्त. मी तेच सांगतो ना की खूप इम्प्लिमेंट झाली, खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे महिला गटांमध्ये. चांगला खेळ पाहायला मिळतो. आधी षटकार फार रेअरली पाहायला मिळायचे, पण आता मात्र बॅटिंगमध्ये प्रमोशन डिमोशन कोणाचा चांगला खेळ होतो तो प्रमोट केला जातो. इथे मात्र पॉवर जनरेट कॅच ड्रॉप. आपल्याला पाहायला मिळतं. पराग असतोय का भाई? 14 धावा, 14. आता फुल टॉस. नेहा शिबावर, नेहा सत्तेवर, धावा मिळतील 6. इथे मात्र लो फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडू वळवलाय. एकदा इथून मात्र कंप्लीट आहे. दुसरा धावेचा कॉल केला. स्ट्रायकर एंड. स्ट्रायकर एंड वरती फार इंटरेस्ट होता. जर कदाचित थ्रो तिथे गेला असता तर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. नेहा जबरदस्त बॅटिंग करते सध्या. तर नेहाच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाल्यात. आता मात्र ऑन साइड. पुन्हा एकदा हाफ चान्स. झेल सोडला. हाफ चान्स होता. शेवटच्या चेंडूवरती 100% सिंगलच काढणार होती. तयार राहणं फार गरजेचं होतं. धावा फलकावरती आपण पाहतोय 23. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती रेश्मा. सध्या तरी धावांचा चष्मा परिधान करून VPCC खेळते. बॉलिंग मार्कवरती रेश्मा. इथं मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली. 2 धावेचा कॉल केला. 2 धावा मिळतील का? फक्त कॉल केला. कॉल डिनाइड. कॉल सरळ कट केला. तारच कापली. एकच धाव. आता शर्वरीने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धाव पुढे सरकेल. सगळ्याची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 24-24. बॅटिंग प्रथम करत असताना 25 धावा झाल्यात. 25. इथे मात्र लॉफ्ट केला. चेंडूने वळण घेतलं. चेंडू वरती देखील बारीक लक्ष. पुन्हा एकदा रनआउटची संधी हुकली आहे. 2 धावा कंप्लीट. दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 27-27. इथे मात्र ओव्हर पिच आणि चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. धावा 6.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, तर धाव मिळेल ती फक्त एकच. 34. बॉल 5. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट जरूर मिळाली नाहीये पहिल्या डावामध्ये, पण 34 धावा बनवल्यात. तुफानी खेळी नेहाची पाहायला मिळाली. तर लक्ष असेल ते 35चं माफक लक्ष वाटतं, पण समोर VPCC खेळतंय तर थोडं तरी भयानक होऊ शकतं माफक लक्ष. 35 धावा इथून मात्र बनवायच्यात. खेळाचा दुसरा डाव इथून मात्र सुरू होईल. ऑफिशियल्स मैदानामध्ये तयारच होत. कॅमेरा कव्हर करण्याचा प्रयत्न तो करत होता. वुमन्स पूलमधून अनेक सारे इम्प्रूव्हमेंट आपण पाहिलेत, अनेक सारे प्रयोग करताना पाहिलेत. कोणाची शैली प्रचंड प्रमाणात चर्चेत राहिली आहे, त्यामध्ये सानियाची शैली देखील प्रचंड प्रमाणात चर्चेत राहिली होती. गोलंदाजी करत असताना चेंडू हवेमध्ये उचलणं, ऑडियन्समधून आवाज येणं, काउंटिंग होणं, काउंटिंग ॲक्शन नंतर गोलंदाजी, सानियाची ती देखील रील प्रचंड चर्चेत असायची. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं थँक्यू डी सर, थँक्यू बाय, थँक्यू. तर सध्या तरी आपण पाहिली प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेली रील स्नेहल मुळे यांची. त्यांची फिल्डिंग देखील जबरदस्त झाली होती, त्यांची रील प्रचंड चर्चेत राहिली. गार्गीच्या छोट्या छोट्या रिॲक्शन, अक्षताचा खेळ देखील जबरदस्त राहिला. साई शक्तीचा थोडासा नखरा. प्रत्येक टीमचे तेवर वेगवेगळे आहेत, प्रत्येक टीमने वेगवेगळा फ्लेवर ॲड केला आणि खऱ्या अर्थाने ग्लॅमर आता मिळाला या स्पर्धेला. कारण की वाव वुमन्स खेळतात, चमकते आता मार्वेल टर्फ. टॉस इथे मात्र झालाय, टॉस जिंकलाय तो, म्हणजेच मॅच पहिली जिंकली, टॉस दुसरा जिंकला आणि डिसिजन घेतला श्री11 सात्विकने बॅटिंग करण्याचा. दत्तूसाई टीम पहिली मॅच पाहिलं तर कुछ ना करके भी सफलता मिल जाती है कभी कभी. योगेश सर असतात, योगेश सरांची वाईफ देखील खेळणार इनॅक्शन मध्ये असतील. वैशाली मॅमना देखील खेळताना पाहणार आहोत. स्वराला देखील खेळताना पाहणार आहोत. काल योगेश सरांना देखील खेळताना पाहिलं राजे टीमनं. पण राजे 11 टीमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये थोडंसं मी म्हणन लक फॅक्टर त्यांच्या सोबत नेहमी नसतं, नाहीतर क्रिकेटर्स तर धुरंधर भरलेत राजे 11 मध्ये. इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. स्ट्राईक वरती आकांक्षा, ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. आकांक्षाचं देखील वैशिष्ट्य आहे, कैलास पार्क मध्ये खेळत असतो, मधल्या विकेटवरती जो कोणी खेळतो तो थोडासा
सतर्क राहतो भाई, कधीही चेंडू येतो. पॉवर फुल. सध्या तरी चांगली गोलंदाजी. विभागातील दोन बॅटल एकमेकांच्या समोर. आता मात्र अलॉंग दी कार्पेट स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदा वितो मात्र मेल. ह्याच्यानंतर नाही, हा पूल क्लिअर केला जाईल. यातनं दोन टीमा काढतील ना, का सेमीफायनल लास्टला खेळून काय करणार आहे, कसं करणार आहे? फायनलच लास्टला. फायनलच लास्टला अजून दोन मॅच. फायनल आता नाही केली लास्टला ना. हां फायनल लास्टला. आता एकच मॅच होईल मग. अरे कुठं बोलवतो काय माहिती आहे का? इथं मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. वेट अँड वॉच पॉलिसी. कोणतीही जोखीम या ओव्हरमध्ये घेतली जात नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. उघडा डोळे पहा जरा नीट. धाव फलकावरती आहेत म्हणजे 4. नेहाने आपलं काम पूर्ण केलं, जी जबाबदारी होती. 34. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. संपर्क होणं फार गरजेचं. डॉट बॉल आहेत वा बॉलिंग मार्क वरती उज्ज्वला. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंबाचा सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र लॉफ्ट केलाय. फटका तर चांगला होता. एक धाव तो मात्र मेल. आता मात्र पॉवर जनरेट झाली. पुन्हा एकदा चेंडूने घेतला वळण. बापरे, दोन्ही चेंडू फटके जबरदस्त होते, पण नशीब थोडस सोबत व्हीपीसीची टीम. उज्ज्वला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. रिया इथे मात्र लॉफ्ट केलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने वळण घेतलं. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला थांबवला. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये वेगळा सराव केला जातो. धाव फलकावरती 8. इथे मात्र बंधनमुक्त फलंदाजी तुम्हाला करण्याची संधी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल सुटला, पण एकच धाव इथून मात्र मिळेल. त्याचबरोबर व्यासपीठावरती नुकताच यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय विकासजी म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित होता. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सहा चेंडू 24 ची मॅच आली आता. बटन असा प्रेस कर, पुढे बटन प्रेस करा. इथे मात्र पहिला चेंडू मोठा फटका. जबरदस्त वेल.
ची गरज. चला 2025 ची थोडीशी हिस्ट्री रिपीट करतो. 1-1 ची बराबरी आहे. इथून जर सामना जिंकला तर 2-1 होईल. आणि इथे मात्र अजून एक धक्का.